Welcome students in HM College Karad. Myself Pawar. My subject is Agriculture, Science and Technology. Last lecture we have to study asexual reproduction in plants, sexual reproduction in plants and vegetative reproduction. Their subpoint is underground stem, bulbils and subaerial stem. Now today's lecture we start. Second point is cuttings. May plants like rose, bougainvillea, croton, coleus, money plant and sugarcane etc. are grown through their stem cuttings. म्हणजे आता कटिंग्स म्हणजे कोणत्याही प्लांटचं आपण काय करणार आहे, कटिंग करणार आहे. मग ते रूट कटिंग असू देत, स्टेम कटिंग असू देत, लीफ कटिंग असू देत, ते आपण काय करणार आहे, त्याचं कटिंग करणार आहोत. तर आता जे बोगनवेलिया असेल म्हणजे कागदी फूल म्हटलं जाते किंवा पेपर फ्लावर, नेक्स्ट क्रोटॉन असेल, रुश फॉईल असं म्हटलं जातं त्याला, मनी प्लांट असेल, यांचं काय केलं जातं, स्टेम कटिंग केलं जातं. नेक्स्ट कटिंग्स ऑफ दिस प्लांट्स कॅन बी ग्रोन इवन इन वॉटर where strict roots and develops adventitious roots. Now next first is stem cutting. Stem cutting कसं केलं जातं? A stem cutting is any cutting taken from the main shoot of plant or any side shoot growing from the same plant or stem. म्हणजे स्टेम कटिंग करत असताना जे मेन प्लांट असेल, जे मॅच्युअर असेल, मेन शूट असेल, त्याच्यावरचं काय केलं जातं, तर एक स्टेम काय केली जाते, कट केली जाते. पेन्सिल साईज एवढी काय केली जाते, तर तिथे स्टेम कटिंग केलं जातं. नेक्स्ट आता स्टेम कटिंग मध्ये टाइप आहे. फर्स्ट आहे सॉफ्ट वुड कटिंग, सेकंड आहे सेमी सॉफ्ट वुड कटिंग, सेमी हार्ड वुड कटिंग, सेमी हार्ड वुड कटिंग and third is hardwood कटिंग. तर स्टेम कटिंग मध्ये तीन टाइप पडतात, मेनली 3 टाइप पडतात. सॉफ्ट वुड कटिंग, सेमी हार्डवुड कटिंग अँड हार्डवुड कटिंग. तर सॉफ्ट वुड कटिंग बघा, कटिंग्स प्रिपेअर्ड फ्रॉम द सॉफ्ट सक्युलंट अँड नॉन लिग्निफाईड शूट विच आर नॉट हार्ड और वुडी आर कॉल्ड ॲज अ सॉफ्टवुड कटिंग. म्हणजे सॉफ्टवुड कटिंग जे आहेत ते कसे असतात, नॉन लिग्निफाईड शूट असतील किंवा सक्युलंट असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये वूड तयार झालेलं नसते. वूड आर कॉल्ड ॲज अ सॉफ्टवुड कटिंग. म्हणजे हार्ड और ते जे वूड असते ते कसं असतं, हार्ड नसते किंवा एकदम वुडी नसते. त्यामुळे काय केलं जातं, जे कट केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, सॉफ्ट वूड कटिंग. नेक्स्ट सेमी हार्डवुड कटिंग, सेमी हार्डवुड कटिंग. तर त्याच्यामध्ये बघा, सेमी हार्डवुड कटिंग्स आर दोज मेड फ्रॉम वुडी ब्रॉड लिव्ड एव्हरग्रीन स्पीसीज विथ पार्शियली मॅच्युअर्ड वूड. म्हणजे पार्शियली मध्यमेच्या हार्ड झाले थोडेसे, त्याचं वूड जे आहे ते सेमी हार्ड झालं की काय केलं जातं, कटिंग केलं जातं. दिस मेथड इज मोस्टली यूज्ड इन एव्हरग्रीन फ्रूट्स प्लांट्स लाईक मँगो, गवा, लेमन, जॅकफ्रूट्स, श्रब्स अँड श्रबी ऑर्नामेंटल प्लांट्स. यामध्ये काय केलं जातं, तर सेमी हार्डवुड कटिंग ही मेथड, हा टाईप काय केला जातो, कटिंग मधला यूज केला जातो. नेक्स्ट आहे हार्डवुड कटिंग. कटिंग्स फ्रॉम मॅच्युअर्ड अँड लिग्निफाईड स्टेम और shrubs or trees are called as a hardwood कटिंग्स. म्हणजे जे ट्रीज वरती किंवा श्रब्स वरती जे कटिंग केलं जातं
ते कसलं आहे, हार्डवूड कटिंग आहे. एक्झाम्पल्स आहे त्याचे ग्रेप्स, किवी फ्रूट्स, नट्स, पोमोग्रेनेट्स, मलबेरी, ऑलिव्ह आणि गूसबेरी हे काय केले जातात, याच्यामध्ये हार्डवूड कटिंग केलं जातं. नेक्स्ट आहे रूट कटिंग. आता स्टेम कटिंग बघितलं. कटिंग मध्ये फर्स्ट आहे स्टेम कटिंग. त्याच्यामध्ये टाइप आहेत सॉफ्टवूड कटिंग, सेमी हार्डवूड कटिंग अँड हार्डवूड कटिंग. आता काय करणार तर रूट कटिंग. नेक्स्ट टाइप इज रूट कटिंग. तर रूट कटिंग बघा, प्रोपागेशन बाय मीन्स ऑफ रूट कटिंग इज ऑल्सो simple and cheap method of vegetative propagation in species. Example cherry, mulberry, apple, pear and peach. हे एक्झाम्पल काय केले जातात, रूट कटिंग मध्ये यूज केले जातात. नेक्स्ट आहे लीफ कटिंग. लीफ कटिंग मध्ये बघा, प्रोपागेशन थ्रू अ लीफ bud cuttings is partially useful. Species where leaf develop root system but die because of non-development of shoot system. म्हणजे आता लीफ कटिंग मध्ये काय होतं तर जे रूट अँड शूट इथे नाही आहे, तर काय आहे लीफचा आपण इथे काय करणार आहे, यूज करणार आहे. मग जर त्याच्यामध्ये फक्त जर रूट डेव्हलपमेंट झाली आणि शूट डेव्हलपमेंट जर नाही झाली तर तिथे काय होते, प्लांटची डेथ होते. नेक्स्ट आहे लीफ बड कटिंग. लीफ बड कटिंग. लीफ बड कटिंग जे आहे, लीफ बड कटिंग कन्सिस्ट ऑफ लीफ blade petioles and short pieces of stem with attached axillary bud of actively growing leaves. Example blackberry, raspberry, lemon and camelina. हे काय केले जातात, लीफ बड कटिंग मध्ये यूज केले जातात. आणि जे लीफ बड कटिंग आहे ती जी एक्झिलरी मध्ये असेल ती काय केली जाते, कट केली जाते आणि त्याच्यापासून न्यू प्लांट्स काय केले जातात, ग्रो केले जातात. तर हा झाला कटिंगचा पार्ट. कटिंग मध्ये रूट कटिंग, स्टेम कटिंग, लीफ कटिंग अँड लीफ बड कटिंग हे काय येतात तर याच्यामध्ये टाइप्स येत असतात. नेक्स्ट सिंपल टंग लेअरिंग. आता कटिंग नंतरचा जो टाइप आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मधला, तर तो आहे सिंपल टंग लेअरिंग. तर सिंपल टंग लेअरिंग याच्यामध्ये इन दिस मेथड अ लोअर ब्रांच ऑफ अ प्लांट बेंड डाउन अँड कवर्ड विथ मॉइस्ट सॉइल लिव्हिंग द ग्रोईंग टिप अबव द सॉइल. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एखादं प्लांटचं आपल्याला काय करायचं आहे, सिंपल टंग लेअरिंग करायचं आहे. तर काय केलं जातं बघा, तर जे आहे स्टेम ती ब्रांच जी आहे ती काय केली जाते, बेंड केली जाते. बेंड केल्यानंतर त्याला काय केलं जातं तर मॉइस्ट सॉइल आहे त्यांनी काय केली जाते, कव्हर केली जाते आणि त्याच्यावरती वेट म्हणजे वजन ठेवण्यासाठी काय केलं जातं, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवलं जातं. तर हे काय आहे, सिंपल टंग लेअरिंग या मेथडनी काय केले जातात, न्यू प्लांट्स ग्रो केले जातात. अ स्लांटिंग वर्टिकल कट इज गिवन ऑन सिलेक्टेड पेन्सिल साइज स्टेम इन द सॉइल बिफोर अ बेंड डाऊन. आणि काय केलं जातं, जे तुम्ही जी बेंड केलेलं ब्रांच आहे त्याच्यामध्ये पेन्सिल साइजची जी
स्टेम असेल त्याच्यावरती काय केलं जातं तर हे सिंपल टंग लेअरिंग ही मेथड काय केली जाते यूज केली जाते. तर बघा नेक्स्ट, in a few weeks time when enough roots have developed on the underground portion. आणि जेव्हा हे तुम्ही केलेलं आहे सिंपल टंग लेअरिंग जी मेथड यूज केलेली आहे आणि काय होतं तर काही दिवसानंतर तर इथे तुम्हाला काय झालेले दिसतात तर तिथे रूट्स डेव्हलप झालेले दिसतात ऑन द अंडरग्राउंड पोर्शन अबाउट द कट पार्ट. इट इज द ऑफ फॉर पॅरेंट प्लांट्स अँड ग्रो सेपरेटली अँड इंडिपेंडंट प्लांट. म्हणजे इथं तुम्ही जे वजन ठेवलेलं आहे आणि काय केलेलं आहे तर सॉइलनी कव्हर केलेलं आहे. जी ब्रांच आपण घेतलेली आहे जी स्टेम जे आपण घेतलेलं आहे पेन्सिल साईज तिथं काय होतं तर ते रूट डेव्हलप करतं आणि रूट डेव्हलप केल्यानंतर तर ते स्वतः इथं न्यू प्लांट काय होतं तयार करायला सुरुवात करतं. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे गवा काय केलं जातं मेनली कशामध्ये केलं जातं तर गवा म्हणजे पेरू जो असेल त्या प्लांटमध्ये काय केलं जातं ही सिंपल टंग लेअरिंग मेथड काय केली जाते यूज केली जाते. नेक्स्ट आहे एअर लेअरिंग और बूटी. एअर लेअरिंग और बूटी. तर एअर लेअरिंग और बूटी आता याच्या शब्दामध्येच आहे काय केलं जात असेल तर एअर लेअरिंग हवेमध्ये काय केलं जातं लेअरिंग केलं जातं ही मेथड यूज केली जाते. त्याला काय म्हटलं जातं एअर लेअरिंग. इट इज अ सिमिलर प्रॅक्टिस वेअर बेंडिंग ऑफ ब्रांचेस नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ द हाईट ऑफ प्लांट्स ड्यू टू वुडी नेचर ऑफ स्टेम. म्हणजे आता इथे ह्या मेथडमध्ये काय होतं तर आपण बेंडिंग जसं करतोय सिंपल टंग लेअरिंगमध्ये तसं इथं ब्रांच काय करू शकत नाही बेंडिंग करू शकत नाही. म्हणून काय केलं जातं हवेमध्ये जिथं ब्रांच असेल तिथंच काय केलं जातं तर ते ही मेथड यूज केली जाते. In this method, a ring bark measuring 2 to 3 centimeter length is removed from bark. It is removed from selected pencil size and is covered with moist sphagnum. आता तुम्ही जी ब्रांच घेतली असेल पेन्सिल साइज तिथे काय केलं जातं मेथड्स ऑफ रिंग मेजरिंग 2 to 3 centimeter length removed from selected pencil size stem and covered with moist sphagnum moss. आणि तुम्ही जी स्टेम सिलेक्ट केलेली असेल पेन्सिल साइज ती काय केली जाते रिमूव्ह केली जाते आणि तिथं काय केलं जातं तर मॉसनी काय केलं जातं स्पॅग्नम मॉस यांनी काय केलं जातं इथे तर त्याला कव्हर केलं जातं. नेक्स्ट म्हणजे जी तुम्ही स्टेम यूज करताय त्याला काय करायचं आहे तर त्याला स्पॅग्नम मॉसने कव्हर करायचं आहे. हे स्टेम आहे पेन्सिलचा स्टेम घेतलेला आहे आपण आणि काय होतंय बघा तर इथे रूट्स यायला सुरुवात होतात. तुम्ही जिथं स्पॅग्नम मॉसने कव्हर केलेलं आहे जिथं तुम्ही जी स्टेम सिलेक्ट केलेली आहे ते काय होतंय ती रिमूव्ह केल्यानंतर तिथे आपण स्पॅग्नम मॉसने काय करणार आहे तर त्याला कव्हर करणार आहे आणि कव्हर केल्यानंतर काय होतंय तर त्याच्यामध्ये रूट्स डेव्हलप व्हायला तयार होतात. कट बिलो द रूट्स अँड प्लांटेड टू फॉर्म अ न्यू प्लांट. एक्झाम्पल पोमोग्रेनेट जॅस्मिन अँड थुजा. याच्यामध्ये काय केली जाते एअर लेअरिंग ही मेथड काय केली जाते मोस्टली यूज केली जाते. नेक्स्ट ग्राफ्टिंग. तर व्हॉट इज मीन बाय ग्राफ्टिंग आपण लास्टच्या टॉपिकमध्ये पण बघितलं होतं. ग्राफ्टिंग is a horticultural technique whereby tissue of plant are joined as a continue their
ग्रोथ टुगेदर त्यालाच काय म्हटलं जातं तर ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. इट इज द स्पेशली इम्पॉर्टंट फॉर propagations seedless varieties of plants. It consists of inserting a small branch into a rooted plant. The rooted plant taken as a stock is a resistant to diseases and physically sturdy. In this stock a branch inserted with is known as a scion. म्हणजे जे आता ग्राफ्टिंग मध्ये काय म्हणतो आपण, इट इज अ हॉर्टिकल्चरल टेक्निक. द अप्पर पार्ट ऑफ कंबाइंड प्लांट्स इज कॉल्ड एज अ सायन व्हाईल द लोअर पार्ट इज कॉल्ड एज अ रूट स्टॉक. म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे त्याला काय म्हटलं जातं, रूट स्टॉक म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये कोणतं स्टेम तुम्ही इन्सर्ट करणार आहे. आता ग्राफ्टिंग करताना काय होतं, हे एक स्टेम आपण घेतलेलं आहे, याला काय म्हटलं जातं, रूट स्टॉक म्हटलं जातं. आणि तुम्ही काय करणार आहे, याच्यामध्ये एक दुसरं स्टेम आहे ते काय करणार आहे आपण इन्सर्ट करणार आहे. याला काय म्हटलं जातं, सायन असं म्हटलं जातं. आणि याला रूट स्टॉक असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये अनेक टाईप आहेत. विनीर ग्राफ्टिंग असेल, अप्रोच ग्राफ्टिंग असेल, साइड ग्राफ्टिंग असेल, स्टोन ग्राफ्टिंग असेल. तर हे काय तर त्याचे टाईप आहेत कशाचे, ग्राफ्टिंगचे. तर लास्ट टॉपिक जो झाला कमर्शियल क्रॉप्स, त्याच्यामध्ये आपण हे ग्राफ्टिंगचे टाइप्स बघितले होते. विनीर ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, स्टोन ग्राफ्टिंग अँड साइड ग्राफ्टिंग. हे सगळे ग्राफ्टिंग त्याच्यामध्ये आपण काय केलेले होते, बघितलेले होते. नेक्स्ट, युजुअली द ग्राफ्टेड एंड ऑफ स्टॉक अँड सायन इज वेल द ईच अदर बॉन्ड फर्मली with tap of rubber band until their tissues unite and vascular continuously. Grafting has been extremely useful for propagations, improved varieties, various flowers and like rose, bougainvillea, citrus, mango, chiku, etc. And the resultant grafted plant are dwarf in नेचर. आणि हे म्हणजे जे फ्रुटिंग वगैरे लागतं त्याला, तर ते डॉर्फ असतं ना, शॉर्ट असतानाच काय होतं तर त्याला फ्रुटिंग लागतं. हे त्याच्यामध्ये काय आहे तर त्याचा रिझल्ट असू शकतो. ग्राफ्टिंगमुळे हा एक फायदा आहे, लवकर काय होतं एखादा प्लांट. किंवा तुम्ही फ्लावरमध्ये जरी घेतलं, फ्लावरिंगमध्ये ग्राफ्टिंग करणार असेल फ्लावरिंग प्लांट्समध्ये, तर काय होतं एकाच म्हणजे वेगवेगळ्या रंगाची फुलं जी आहेत ती एकाच प्लांटवरती आपण काय करू शकतो, ग्रो करू शकतो. आता जर गुलाबाचं झाड असेल तर गुलाबाच्या झाडावरती म्हणजे त्याचा रूट स्टॉक घेतला, हा जर ऑरेंज कलरचा असेल तर याच्यावरती रेड, येलो, व्हाईट असं आपण जर ग्राफ्टिंग केलं तर काय होतं, एकाच गुलाबाच्या झाडावरती अनेक वेगवेगळ्या रंगाची गुलाबांचे झाड काय करू शकतो आपण, म्हणजे फुलं त्याच्यावरती येऊ शकतात. तर हा काय आहे ग्राफ्टिंगचा ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट, seedless varieties of plants it consist of inserting branch known as into rooted plant. तर आता मोनोकॉट आणि डायकॉट. आता मोनोकॉट कसले आणि डायकॉट कसले, तर मोनोकॉट आणि डायकॉट प्लांटमध्ये सुद्धा काय केलं जातं, हे ग्राफ्टिंग केलं जातं. आता मोनोकॉट कसले आहेत तर तुम्हाला झालं असेल 11th मध्ये बायोलॉजीमध्ये मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट्स. मोनोकॉट म्हणजे सिंगल कॉटिलेडॉन असणारे आणि डायकॉट जे आहेत ते डबल कॉटिलेडॉन्स असतात. नेक्स्ट, त्याच्यानंतर लॉंग नॅरो लीफ असतं त्यांचं. आता जर बघायचं झालं तर मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये तर काय आहे, जे सिंगल कॉटिलेडॉन आहेत म्हणजे त्या सीड जे असेल तर काय होतं त्याच्या दोन भाग होत नाही. पण डायकॉट प्लांटचं असेल तर त्या सीडचे काय होतात
दोन भाग पडतात, दोन भाग होतात, तेच काय तर डायकॉट आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर लीफ असेल ते ब्रॉड असेल, पॅरलल व्हेनेशन असतं त्याचं. नेक्स्ट याचं डायकॉटचं लीफ जे आहे ते कसं आहे, तर बघा ब्रॉड लीफ आहे, सॉरी हे ब्रॉड लीफ नाही, लॉंग असतं, नॅरो असतं अँड पॅरलल व्हेनेशन आहे. याच्यामध्ये डायकॉटमध्ये ब्रॉड लीफ आहे, नेटवर्क्स ऑफ व्हेन्स, आणि ह्या ज्या व्हेन्स आहेत त्यांचं काय असतं ते नेटवर्क असतं. नेक्स्ट व्हॅस्क्युलर बंडल्स आर स्कॅटर्ड. आता व्हॅस्क्युलर बंडल्स मीन्स झायलेम अँड फ्लोएम. तर याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स जे असतात ते कसे असतात तर असे स्कॅटर्ड असतात. इथं बंच असेल, इथं एक असेल, इथं एक असेल, इथं एक असेल, इथं एक. हे झाले व्हॅस्क्युलर बंडल्स. काय होतात तर हे स्कॅटर्ड असतात. डायकॉटमध्ये कसे असतात तर व्हॅस्क्युलर बंडल्स आर इन रिंग. तर हे काय झालेले असतात रिंगमध्ये अरेंज झालेले असतात. नेक्स्ट फ्लावर पार्ट इज मल्टिपल ऑफ 3 अँड फ्लोरल पार्ट इन मल्टिपल इन 4 to 5. म्हणजे मोनोकॉटमध्ये काय होतं तर जे फ्लोरल पार्ट्स होतात मल्टिपल ऑफ 3 आणि याचे 4 to 5 फ्लोरल पार्ट्स इन मल्टिपल इन 4 to 5. तर हा आहे मोनोकॉट आणि डायकॉटमधला फरक. तर आत्तापर्यंत आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये कटिंग्स बघितलं. त्याच्यामध्ये स्टेम कटिंग, रूट कटिंग, लीफ कटिंग, लीफ बड कटिंग हे पॉईंट्स बघितले. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट होता तो सिंपल लेअरिंग, सिंपल टंग लेअरिंग. थर्ड एअर लेअरिंग और बुटी. अँड नेक्स्ट होता ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग इज अ हॉर्टिकल्चरल टेक्निक. तुम्हाला माहिती आहे म्हणजे पाठीमागच्या याच्यामध्ये मी जे हॉर्टिकल्चर्स टेक्निक ज्या असतील म्हणजे ग्राफ्टिंग असेल, बडिंग असेल, या काय तर हॉर्टिकल्चरल टेक्निक आहेत. आणि ग्राफ्टिंगमधले आपण जे काही टाईप्स बघितलेले होते विनेर ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, स्टोन ग्राफ्टिंग इट्सेट्रा. तर हे त्याच्या ग्राफ्टिंगमध्ये येतात. तर इथे ग्राफ्टिंग हा पॉईंट आपला काय झालेला आहे संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे बडिंग हा पॉईंट बघणार आहोत. थँक्यू.